33 कोटी देवांमध्ये फक्त हनुमानकडेच अष्टसिद्धी काय आहेत बरं? हा प्रश्न अनेकांना पडतो. कारण इतर देवांकडेही शक्ती आहेत, पण अष्टसिद्धीचा पूर्ण अधिकार विशेषतः हनुमानाला दिला गेलाय. यामागे रामायण, पुराण आणि भक्ती परंपरेत सांगितलेला एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. पण त्याआधी जाणून घेऊया अष्टसिद्धी म्हणजे काय? नमस्कार, मी प्रियंका, सोल स्पिरिच्युअल मध्ये आपलं मनस्वी स्वागत. अष्टसिद्धी म्हणजे 8 प्रकारच्या दिव्य शक्ती. अणिमा म्हणजे स्वतःला अणुपेक्षा लहान करणे. महिमा म्हणजे प्रचंड मोठे रूप धारण करणे. गरिमा म्हणजे अत्यंत जड होण्याची शक्ती. लघिमा म्हणजे अत्यंत हलके होण्याची शक्ती. प्राप्ती म्हणजे कुठलीही वस्तू किंवा ठिकाण प्राप्त करण्याची शक्ती. प्राकाम्य इच्छा पूर्ण करण्याची शक्ती. ईशित्व म्हणजे नियंत्रण आणि अधिपत्याची शक्ती. वशित्व म्हणजे सगळ्यांना आपल्या वशात करण्याची शक्ती. आणि या सगळ्या शक्ती सामान्य देवांनाही सहज मिळत नाही. मग हनुमानाला कशा मिळाल्या? तर हनुमान लहान असताना त्यांनी सूर्याला फळ समजून गिळायला उडी मारली. त्यावेळी देवेंद्राने वज्राचा प्रहार केला आणि हनुमान खाली पडले. आता हे बघून वायुदेव म्हणजेच हनुमानांचे वडील खूप रागावले आणि त्यांनी संपूर्ण विश्वातील वायू थांबवला. त्यावेळी देवेंद्राने वज्राने प्रहार केला आणि हनुमानाला खाली पाडले. हे बघून वायुदेव म्हणजे हनुमानांचे वडील खूप रागावले, खूप संतापले आणि त्यांनी संपूर्ण विश्वातील वायू थांबवला. त्यामुळे संपूर्ण सृष्टीच संकटात आली. मग सगळे देवता वायुदेवांना शांत करण्यासाठी आले आणि त्यांनी लहान हनुमानाला वेगवेगळे वरदान दिले. जसं की ब्रह्मदेवांनी दिलं, कोणतेही शस्त्र हनुमानाला मारू शकणार नाही. इंद्रदेवांनी दिलं की हनुमानावरती वज्राचा प्रभाव होणार नाही. सूर्यदेवांनी वरदान दिलं ज्ञान आणि विद्येचं. वरुण देवांनी वरदान दिलं की पाण्यातून काहीही नुकसान होणार नाही. यमराजांनी तर अकाली मृत्यू येणार नाही हे वरदान दिलं. कुबेरांनी दिलं युद्धात विजय. आणि याच वरदानामुळे हनुमानामध्ये अष्टसिद्धी आणि नवनिधी प्राप्त करण्याची क्षमता निर्माण झाली. पण अष्टसिद्धींचा अधिकार हनुमानाला कुणी दिला माहितीये? तर रामायणानुसार जेव्हा हनुमान सीतेचा शोध घेऊन अशोक वाटिकेत पोहोचले, तेव्हा त्यांनी रामाची अंगठी देऊन सीतेला आश्वासन दिलं. हनुमानाची भक्ती आणि सेवा पाहून सीतेने हनुमानाला एक महान वरदान दिलं. ते वरदान म्हणजे अष्टसिद्धी नवनिधी दाता असवर दीन्ह जानकी माता. म्हणजे सीतेने हनुमानाला वरदान दिलं की तू भक्तांना अष्टसिद्धी आणि नवनिधी देऊ शकशील. पण हनुमानाला अष्टसिद्धीचं पूर्ण ज्ञान कधी मिळालं माहितीये? तर वरदान मिळाल्यानंतर हनुमानांनी सूर्यदेवांना गुरु मानून शिक्षण घेतलं. सूर्यदेवाच्या रथासमोर चालत चालत त्यांनी सगळे वेद, शास्त्र आणि योगविद्या शिकली. याच योगविद्येमुळे त्यांना अष्टसिद्धीचं पूर्ण ज्ञान आणि नियंत्रण मिळालं. त्यांनी या अष्टसिद्धी कशा वापरल्या तेही बघूया. रामायणात अनेक ठिकाणी हनुमानांनी या सिद्धी वापरलेल्या आहेत. जसं की अनिमा सिद्धी, लंकेत जाताना अतिशय लहान झाले. त्यानंतर महिमा सिद्धी, समुद्र ओलांडताना विशाल रूप धारण केलं. लघिमा सिद्धी, आकाशात वेगाने उडाले. प्राप्ती सिद्धी, संजीवनी पर्वत आणताना त्यांनी या सिद्धीचा वापर केला. यातून असं दिसतं की हनुमान फक्त शक्तिशाली नव्हते, तर ते सिद्धींचे पूर्ण नियंत्रण असलेले महायोगी होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हनुमानांकडे अष्टसिद्धी असण्याचं कारण फक्त शक्ती नव्हतं, तर त्यांची निस्वार्थ रामभक्ती. आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.